नमस्कार मंडळी, मी कोकणीवंश आणि या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता सकाळ आहे आणि वाजलेत 8. तर आता आम्ही चाललो आहे वाळंकोंडीला. तर तिथं देवस्थान आहे आमचं, तर तिथे आम्ही वाळंकोंडीला चाललो आहे. तर मित्राचं पण तिथेच गाव आहे, तर आम्ही तिथे गावबी वगैरे बघू, दर्शन घेऊ आणि येऊ. तर चला. तर मित्रांनो, आता आम्ही इथं बसला वाट बघतो आहे. तर अजून काय बस आली नाही आणि हा बघा, हा यूट्यूब चॅनल खोलतो आहे आणि ह्याचं आहे ना, म्हणजे ह्याच्या भावाचं यूट्यूब चॅनल आहे. काय तुझ्या यूट्यूबचं नाव, चॅनलचं नाव? मिनी मास्टर शेफ व्हिडिओ. तर ह्याला मित्रांनो खरंच सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. आणि आता आम्ही बसची वाट बघतो आहे, अजून बस काय आली नाही आहे. तर आता आली की बस लगेच सांगतो, दिसेलच. काय बोलतोस, काय बोल जरा काय मित्रांनो, आता आम्ही एसटीत बसलोय तर आता आम्ही चाललोय वाळंकोंडीला. तर वाळंकोंडीला आम्ही जाऊन डायरेक्ट तर मित्रांनो, आता मी इथे वाळंकोंडीला पोचलो. तर जास्त काय बोलत नाही, कारण की इथं खूप शांत आणि शांत वातावरण आहे भरपूर. तर हे बघा, तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल तिकडे गाव आहे आणि इथे तुम्हाला दाखवतो. इथे बघा, तर मित्रांनो, आत्ता इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा आहे, पूर्ण दिसते चेहरा. म्हणजे असं डोंगर आहे, वेगवेगळे डोंगर आहेत, पण त्यांची प्रतिमा म्हणजे तिथे असं चेहऱ्याची प्रतिमा तिथे तयार झाली आहे. तर तुम्ही बघू शकता. जास्त असं दिसत नसेल कारण की सकाळ आहे आणि आत्ता वाजले आहेत 9:12, 9:12. तर तुम्हाला दिसू शकतं तिकडे वरती शिवाजी महाराजांचा चेहरा. आणि इथे तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं नाही काय बोलतात रे, आहे ना बाळ. ओके, म्हणजे आहे ना इथे बाळ बोलतात, कारण की मी पण पहिल्यांदा आलो आहे, मला काय एवढं माहिती नाही. अजून बाहेर आली नाही, अजून बाहेर वगैरे आले नाहीत, म्हणजे दर्शन द्यायला म्हणजे अजून आले नाही आहेत. त्यानंतर त्या म्हणजे ते जेव्हा असं दुपार वगैरे होते तेव्हा शांत वातावरणात ते अजून येतात बाहेर. त्यांना बाळ किंवा देव म्हणतात असं. आणि तिथे मित्रांनो देवस्थान आहे. कसं वाटतंय देऊन? मस्त वाटतं यार, पण असे शांत शांत येतं. मग मी बोललो ना तुला, चल मस्त आहे. तर मित्रांनो, इथं आता आम्हाला इथे येऊन खरंच चांगलं वाटलं. आणि मी पण इथे पहिल्यांदा आलेलो. तर नयनला मी विचारतो आता, नयन काय रे, इथं आधी पत्रे वित्रे वगैरे होते का रे? नाही, आधी नव्हते, आधी तसंच होतं, मोकळं होते.
आणि इथे म्हणजे असं पावसाळ्यात पाणी येत असेल ना इथे पूर्ण. हा पूल पूर्ण अख्खा बाहेर पुलापर्यंत येतो. हा पूल अख्खा डुबतो. किती खोल पाणी आहे. तर मित्रांनो आणि खरंच तुम्ही इथले- पण तुम्ही जर आमच्या रायगडमधले म्हणजे रायगडमध्ये राहत असलात ना तर खरंच तुम्ही इथे विजिट करा आणि म्हणजे इथे या. खरं म्हणजे पूर्ण एकदा एक दिवशी खरंच या तुम्ही, कारण की इथं पूर्ण शांत वातावरण आहे आणि इथं देवस्थान आहे त्यामुळे एकदम पूर्ण शांत वातावरण आहे. तर आणि ह्याचं पण इथं पुढेच गाव आहे. तुमच्या गावाचं नाव काय? पाणी. पाणे. तर ह्यांचं पण इथंच पुढे गाव आहे, म्हणजे ते पण इथे कधी पण येऊ शकतात. म्हणजे जरी इथं असं कुठल्या मी गावाला जाताना आम्हाला नेहमी दिसते बघा. हा म्हणजे इथूनच ते ह्या रस्त्यावरच जातात ते, मग त्यांना काय रोज दिसतंच. तर तुला कसं वाटलं इथे येऊन? चांगलं आहे, एकदम भारी. चांगली फिलिंग येते इथे. तर मित्रांनो आता आपण दर्शन करून घेऊ आणि थोड्या मिनिटात आपली परत एस टी येईल. 11 पावणे 11पर्यंत एस टी येईल आता. तर आपण लगेच एस टी करू आणि मग घरी जाऊ. तर चला मित्रांनो, आता आम्ही हे बघा इथे दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता इथं असं 2 मिनिटात थांबलो आहे. म्हणजे आता एस टीची वाट बघतच थांबलो आहे. आता एस टी पण येईल आणि इथे म्हणजे नयनला माहिती आहे काय रे इथे रहस्यमय काय आहे इथे? तू बोललास ते पाणी असं कधीच हे होत नाही. पाणी कधी सुकत नाही. म्हणजे इथलं जे पाणी आहे ना ते कधीच सुकत नाही. म्हणजे कितीही ऊन पडतंय, किती कडक ऊन पडतंय, पण आपल्या अशा नॉर्मली नद्या बघा हे पूर्ण सुकलेल्या असतात. पण इथलं जे देवस्थान आहे ना आणि जे पाणी आहे ते कधीच सुकत नाही. तुम्हाला हे सांगतो म्हणून तुम्हाला सांगतोय, कधी तुम्ही आत्ता जर जे माझे व्हिडिओ जे रायगड ह्याच्यातनं बघत असाल रायगडमधून, तर तुम्ही खरंच या. तुम्ही सांगतो तुम्हाला खरंच या इथे एकदा. तर तुम्हाला दाखवतो ते बघा तिथे शिवाजी महाराजांचा चेहरा आहे. तर ते पण म्हणजे डोंगर आहेत ना, म्हणजे ते एकच नाही आहे असे त्यांच्या चेहऱ्यांची प्रतिमा तयार झाली तिथे. म्हणजे ते अजून रहस्यमय आहे, म्हणजे ते आधीपासूनच आहे. आणि इथे वगैरे असे देवस्थान आहे आणि असं इथे वरती ब्रिज आहे. ते हे बघा इथे पाणी वगैरे इथे देवस्थान आहे. आणि आता आम्ही इथे वगैरे इथे आलो आहे, पण आम्हाला खूप शांत वाटतं इथे. म्हणजे असं मन प्रसन्न होतं असं वगैरे इथे आल्यावर. आणि आता आम्ही एस टीची वाट बघतोय. आता आपलं पाय पडून झाले तर आता आम्ही इथे येतो. चल जाऊ आपण.